नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज माझा कटिंगचा दिवस होता. आज स्टिचिंग वगैरे काहीच करायचं नव्हतं, कारण की कटिंग करून मला जायचं होतं दुपारनंतर डीमार्टमध्ये. त्याच्यामुळे ठरवलं की आज स्टिचिंग काहीच करायचं नाही आहे, फक्त कटिंग करायचं आहे. तर हे खाली पडलेले पीस वगैरे दिसत आहेत, परत टेबलावरती ठेवलेले पीस वगैरे दिसत आहेत ना, ते सगळे मला कटिंग करायचे आहेत. आणि बघू आता किती होत आहेत ते कटिंग करून. आणि या साईडला खुर्चीवरती या जवळजवळ 20 गाऊन आहेत, त्या शिवून झालेल्या आहेत, पण कस्टमरचा काही पत्ता नाही आहे. ज्यांच्या गाऊन शिवून झालेल्या नाही आहेत ना, त्या अगोदर येतात, आणि ज्यांच्या झाल्या आहेत त्या येतच नाहीत. आता बघू, ज्यांचे फोन नंबर आहेत त्यांना सगळ्यांना फोन करून सांगेन की तुमच्या गाऊन तयार झाले, घेऊन जा म्हणून. तर इथे जे कटिंग करायच्या गाऊन होत्या त्या एका साईडला करून ठेवल्या, आणि ह्याच्यावरती स्टिकर लावून नावं लिहून ठेवायची होती. तर त्या गाऊनवरती सुद्धा स्टिकर लावून नावं लिहून ठेवली, आणि आता कटिंगला घ्यायची वेळ आहे. पण तुम्ही थंबनेल बघून आलात सगळेजण, मला माहिती आहे. आणि थंबनेलमध्ये जे काही दाखवलं आहे ते माझ्याकडून काय चूक झाली आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हालासुद्धा एक अनुभव येईल, आणि मी माझा अनुभव शेअर केला आहे तुम्हाला, त्याची म्हणजे मदतच होईल जर तुम्ही गाऊन शिवत असाल तर. म्हणजे असा जर प्रसंग तुमच्यासोबत घडला किंवा असं काही प्रॉब्लेम तुमच्यासोबत झाला तर काय करायचं हे तुम्हालासुद्धा एक आयडिया येईल, म्हणून मग मी ते शेअर केलं आहे तुमच्यासोबत. तर तुम्ही नक्की बघा. पण त्याच्या अगोदर ह्या गाऊन म्हणजे काय, थोड्याफार गाऊन होत्या त्या कट करायच्या होत्या. तर ह्या एका कस्टमरच्या 2 गाऊन होत्या. तर सगळ्यात पहिलं त्या कट करायला घेतल्या. आता तुम्हाला तर माहीतच आहे, कट करायला मी जी गाऊनचा पॅटर्न कट करते त्याच्यासाठी मी 4 घडी घालत नाही, तर डबल घडी घालते, आणि ते काम इथे चालू होतं. या 2 गाऊन कट करून झाल्याच्या नंतर मला अजून गाऊन कट करायचे आहेत. आज दिवसभरात नाही म्हटलं तरी मला स्वतः ठरवलं आहे की 10-1 गाऊन तरी कट करायच्या. जास्त झाल्या तर काय चांगलीच गोष्ट आहे. कंटिन्यू उभं राहिल्यामुळे काय होतं, माझ्या पायाच्या टाचा दुखतात, त्याच्यामुळे मी थोडं बसून बसून काम करत असते, आणि त्याच्यामुळे माझ्या जरा गाऊन कटिंग करून कमी होतात. तर आता बघू किती कटिंग होत आहेत त्या. तर काल आहे ना, मी गाऊन कट केल्या होत्या, आणि मला मी सांगितलं म्हणजे व्हिडिओमध्ये की माझी तब्येत व्यवस्थित नाही आहे, ठीक नाही आहे. आणि त्याच तंद्रीमध्ये म्हणजे मी गाऊन कट केल्या. एका कस्टमरच्या 3 गाऊन होत्या त्यांच्या, आणि तिन्हीच्या तिन्ही म्हणजे एकाच मेजरचे त्यांच्या 3 गाऊन होते. तर मी त्या म्हटलं सगळं आता वेगवेगळ्या कट करण्यापेक्षा एकत्रच कट करूया. आणि माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ती काय चूक झाली आणि ती मी कशी सुधारणार आहे ते मी आता तुम्हाला सांगते. ते माझ्याकडून पहिली काय चूक झाली ते सांगते, आणि नंतर त्याच्यावरती काय उपाय आहे, काय सोल्युशन आहे ते तुम्हाला सांगते. बॅक कॅमेऱ्याने दाखवते. ते काय झालं होतं, मी हा योग कट केला, आणि त्याने मला सांगितलं होतं की पानगळा शिवायचा आहे. आणि पानगळा शिवायचा आहे ते मी पूर्णपणे विसरून गेली, आणि मी चौकोनी गळा जसा मी रोज कट करते तसा मी कट केला. आणि त्याच्यानंतर मग मला तो स्टिकर दिसला जो मी इथे चिकटवून ठेवते. तर तो मला स्टिकर दिसला की पानगळा शिवायचा आहे. आता म्हटलं काय करू पानगळा. आता थोडासा प्रयत्न केला पानगळ्याचा शेप द्यायचा, पण नाही, हे रॉंग झालं आहे, आणि गळा खूप मोठा होणार आहे ह्याच्यामध्ये. आणि काय होणार आहे, बटनपट्टीचा जो भाग आहे ना तो खूप छोटा झाला आहे, आणि खूप मोठा होईल हा गळा. जर मी असाच्या असा शिवला तर खूप मोठा होईल, आणि पानगळाही धड दिसणार नाही, गोल गळाही दिसणार नाही, म्हणजे काहीतरी वेगळंच होऊन जाईल त्याचं. मग ठरवलं काय करायचं. तर जे छोटे छोटे तुकडे राहतात ना साईडने, त्यातले हे छोटेसे तुकडे उरलेत. तर आता मी काय करणार आहे तुम्हाला असंच म्हणजे प्रॅक्टिकल फक्त सांगते मी काय करणार आहे. मी हा भाग आहे ना, 2 मिनटं. तर मी हा भाग आहे ना तो इथून असा कट करणार आहे. मी तुम्हाला काही नाखून दाखवते. हा भाग आहे ना तो मी इथून असा कट करून टाकणार आहे, आणि त्यानंतर मी ह्या पिसाचं ह्याला जॉईंट देणार आहे. अशा प्रकारे इथे जॉईंट देणार आहे.
जेवढा मला पीस हवा आहे तेवढा इथे जॉईंट देऊन घेणार आहे. तर इथे वरच्या साईडला काय आपल्याला गळा नको आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं ॲडजस्ट करून असं इथे जॉईंट मारून घेणार. आणि नंतर मग परत योक कट करून परत गळा वगैरे कट करणार. आणि हे जॉईंट जे आहे ते दिसू नये त्याच्यामुळे त्याच्यावरती लेस लावून घेणार आहे. तर मी हा गळा पूर्ण शिवून झाल्याच्या नंतर मी आत्ता काही हे गळे स्टिच करणार नाही आहे, कारण की आजचा दिवस माझा कटिंगचा आहे. त्याच्यामुळे मी हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन काय, म्हणजे मी कसं ते ॲडजस्ट वगैरे केलं आहे ते. तर इथनं मी जॉईंट मारून घेणार, हा कपडा ह्याला जॉईंट करणार आणि त्याच्यानंतर परत गळ्याचं कटिंग करणार. आणि जे इथे जी जॉईंट येणार आहे ती जॉईंट दिसू नये त्याच्यासाठी मी त्याच्यावरती लेस लावून घेणार आहे. तर ते करणार आहे मी. तर हे सगळं झाल्याच्या नंतर मी तुम्हाला ते दाखवेनच. तर अशा चुका तुमच्याकडूनही होऊ नयेत म्हणून मग मी ही माझी एक चूक तुमच्यासोबत शेअर केली, कारण की आपण कोणीच परफेक्ट नसतो, कोणाकडून काही ना काहीतरी चूक होतीच आणि टेलरकडनं तर होतेच होते. आणि मी ज्यांच्याकडे शिकायला जायची ना, म्हणजे माझं टेलरिंगचं क्लास त्यांच्याकडेच झालं आहे. मी कामगार कल्याण संघटनेतून माझ्या गावी चिपळूणला कामगार कल्याण संघटनेतून हा कोर्स केलेला आहे, जो की 6 महिन्यांचा होता. पण मी 3 महिनेच केला, कारण की मी जायची कामाला आणि त्याच्यामुळे मग पुढचे 3 महिने मला नाही ॲडजस्ट करता आलं. तर 3 महिनेच मी कोर्स केला आहे. तर त्या मॅडम नेहमी म्हणायच्या, टेलर चुकला म्हणजे त्याच्याकडून काही चूक झाली की ती फॅशन होते. आणि ते जेव्हा कधी माझ्याकडून चूक होते तेव्हा त्यांचं ते वाक्य मला नेहमी आठवतं की जी चूक होते टेलरकडनं, जी चूक होते ती फॅशन असते. त्याच्यामुळे ते एवढं मनाला लावून घ्यायचं नाही, फक्त आपल्याला ती चूक सुधारता आली पाहिजे. जर ती चूक सुधारता येत असेल तरच ती फॅशन होऊ शकते. जर ती चूक सुधारता येऊ शकत नसेल तर ती फॅशन नाही होत, ते बिघडतच. आणि ते कबूल करायचं की ते बिघडलंय म्हणून. तर ही चूक मला सुधारता येऊ शकते म्हणून मग ते आता मी फॅशन आहे. तर आता मी जिथे गोल लेस लावते ना तिथे ती उभी लेस लावणार आहे आणि मध्ये अशी थोडंसं पानगळ आहे ना, मग त्याला जरासं म्हणजे त्याला शोभेल अशी मधनं तशी क्रॉसमध्ये सुद्धा हे लावणार आहे, लेस लावणार आहे. माझ्या डोक्यात आहे तसं, मी ते शिवलं की तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर ते आता झालंय चुकून माझ्याकडून. आता ते काही होऊ नये म्हणून थोडीशी काळजी घेते. मध्ये कस्टमर वगैरे आले होते त्याच्यामुळे फक्त 2 गाऊन कट करून झाले आणि बाकीच्या कट करायला घेतले त्या आता कट करायचे. आता हे एवढ्या गाऊन कट करायचे तर त्या पटापट कट करते आणि नंतर तुम्हाला सगळ्यांना दाखवते. आणि तुमच्याकडूनही जर अशा काही चुका होत असतील तर घाबरून जाऊ नका, त्याच्यावरती काही ना काहीतरी सोल्युशन असतं, ते शोधा आणि ती चूक सुधारा. तर कट करायला घेऊया. तर इथे घसा दुखत होता माझा, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये जो सेल्फ आवाज आहे तो कमी येईल. आता हा व्हॉइस ओव्हर करते तो आवाज व्यवस्थित येत असेल तुम्हाला. तर इथे ही गाऊन मी कट करायला घेतली होती. तर ही गाऊन पूर्ण कट करून झाली आहे आणि आता मी ह्या 2 गाऊन कट करायला घेते. त्यानंतर या इथे ठेवलेल्या आहेत गाऊन त्या कट करायचे आहेत. बघू आता किती होत आहेत कट करून, कारण की त्याच्यानंतर मला जायचं आहे डीमार्टला. तर बघते आता किती होत आहेत त्या. तर या सगळ्या गाऊन माझ्या कटिंग करून झालेल्या आहेत, त्या उद्या शिवायला घेईन. आणि मी काय म्हणजे मी माझी चूक कशी सुधारते हे सुद्धा तुमच्यासोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत चला बाय.